ओके फाईन. सो आपण अमाइन्स हा टॉपिक स्टार्ट केलेला होता. आता अमाइन्स मध्ये आपण काय काय डिस्कस केलेलं आहे, तर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन मध्ये बेसिसिटी ऑफ अमाइन्स बघितलं लास्ट लेक्चरला. मग बेसिसिटी ऑफ एलिफॅटिक अमाइन पण बघितलंय आणि अरोमॅटिक अमाइन्स पण बघितलंय. नेक्स्ट आपण काय बघणार, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन मधलं अमोनोलायसिस ऑफ अमाइन, प्रायमरी अमाइनचं अमोनोलायसिस म्हणजे हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन बघितलं का हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन आणि हॉफमन्स एलिमिनेशन रिएक्शन बघितलंय का? नक्की बघितलंय का? बघितलंय. हे बघा, हे काय होतं, हा प्रायमरी अमाइन आहे. हा प्रायमरी अमाइन आहे. ह्याला आपण काय रिॲक्ट करतो, तर अल्किल हॅलाइड बरोबर कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, कॉपर सील्ड ट्यूब. मग काय होतं, इथला एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस होतो आणि इथं RNHR प्लस HX कसला अमाइन फॉर्म होतो, तर सेकंडरी अमाइन. हे झाले काही रिॲक्शन लिहून घेतली का नाही घेतलेली? ही झाली आहे का? तुम्ही लिहून घेतला असेल, मला आठवत नाही असं मी शिकवले म्हणून. लिहून दिलेली मी, ठीक आहे. आणि हॉफमन्स एलिमिनेशन रिएक्शन मध्ये क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट असतो. क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड N, इथं CH2, इथं CH2, इथं काय आहे तर CH3, परत इथं कन्सिडर करा CH3 आणि इथं काय आहे तर CH3 आहे. हा नायट्रोजन वरती प्लस असतो आणि हॅलोजन वरती मायनस असतात. ह्याला आपण AgOH बरोबर ट्रीट करतो. AgOH बरोबर ट्रीट करतो तेव्हा AgO प्लस काय असते तर H2O. AgO प्लस काय असतंय H2O. मग हे अनस्टेबल असतंय. AgOH अनस्टेबल आहे म्हणून ह्याला इन सितू प्रिपेअर केलंय. मग Cl च्या जागी काय येते तर OH. आठवते का ही रिॲक्शन? मग इथे CH3 CH2 सिंगल बॉन्ड N, इथं परत CH2 CH2, इथं काय आहे तर CH3, परत इथं काय आहे तर CH3 आणि इथं काय आहे तर CH3 N प्लस आणि इथं काय येणार आहे तर OH मायनस. पुढच्या रिॲक्शनला काय होत आहे, हा जो पर्टिक्युलर आहे ह्यामध्ये बीटा एलिमिनेशन होतंय. मी बीटा एलिमिनेशन सांगितलेलं तुम्हाला कसं, तर ज्याच्या कार्बन कार्बन बॉन्ड अक्रॉस मिनिमम अल्किल ग्रुप असतील, काय असतील मिनिमम अल्किल ग्रुप, तो मेजर प्रोडक्ट ॲज अ अल्किन मिळणार आहे एलिमिनेशन मध्ये. म्हणजे हा CH3 सिंगल बॉन्ड CH2 आहे, तर हा बॉन्ड इथून काय होणार आहे तर ब्रेक आणि इथला एक हायड्रोजन काय होणार आहे रिमूव्ह. म्हणजे हा काय देणार आहे तर CH2 डबल बॉन्ड काय देणार आहे तर CH2 प्लस हा बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर ना इथं काय येणार आहे तर NCH3 काय येणार आहे तर ट्वाइस आणि इथं काय येणार आहे तर CH2 काय येणार आहे तर CH3 प्लस हा OH आहे, OH आणि इथला H रिमूव्ह झाला म्हणजे काय बाय प्रोडक्ट असणार आहे H2O. हे दोन रिॲक्शन मागच्या लेक्चरला झालेत ना? येस, आठवतात नक्की झालेत ना? झालेत ना साई? सॉरी, झालेत ना सेफ? ठीक आहे. आता ठीक, नेक्स्ट आपण बघायचं आहे असायलेशन ऑफ अमाइन्स. व्हॉट ऑफ अमाइन? Acylation of amines. So now when we are going to discuss about acylation of amines, amines acylation जेव्हा आपण डिस्कस करतो तर आपण अमाइन्सला ऍसिल क्लोराइड किंवा ऍसिटिक अनहायड्राइड बरोबर ट्रीट करतो. आता ऍसिल क्लोराइड किंवा ऍसिटिक अनहायड्राइड म्हणजे कोण असतंय, RC डबल बॉन्ड ओ Cl किंवा RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O C डबल बॉन्ड O R. हा कोण आहे तर हा ऍसिल क्लोराइड आहे आणि हा कोण आहे तर हा ऍसिड अनहायड्राइड आहे. एक ऍसिड क्लोराइड आणि एक काय तर ऍसिड काय तर अनहायड्राइड आहे. समजते का मी काय सांगते, येस और नो? हा, ह्याच आपण अमाइन बरोबर ट्रीटमेंट करताना अमाइनचे जे हायड्रोजन ऍटम्स आहेत, मग अमाइनचे हायड्रोजन ऍटम फक्त प्रायमरी अमाइन आणि सेकंडरी अमाइनला आहेत, टर्शरी अमाइनला नाही आहेत. त्यामुळे आता जे काय आपण असायलेशन ऑफ अमाइन बघणार किंवा बेन्झोयलेशन ऑफ अमाइन बघणार किंवा ऍक्शन ऑफ नायट्रस ऍसिड बघणार किंवा हिन्सबर्ग रिएजंट टेस्ट, हे डिस्टिंग्विशिंग टेस्ट आहे तशी बघितले तर. म्हणजे तो अमाइन प्रायमरी आहे का सेकंडरी आहे का टर्शरी? प्रायमरी आहे, सेकंडरी आहे का टर्शरी? आता बघा, प्रायमरी अमाइन R-N, इथं H आणि इथं H, हा प्रायमरी अमाइन आहे.
ह्या प्रायमरी अमाइनला मी ऍसिटिल क्लोराइड बरोबर ट्रीट करते. ऍसिटिल क्लोराइड हा बघा RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय आहे तर Cl. हा हायड्रोजन प्लस आहे आणि हा RC डबल बॉन्ड O ग्रुप पण काय असतो तर प्लस. मग आपल्याला माहित काय प्लसला काय रिप्लेस होत असते तर प्लस रिप्लेस होत असते. हा ठीक आहे. अंडर सुटेबल कंडिशन इथं काय येणार आहे R-NH इथं H इथं परत C डबल बॉन्ड O इथं R प्लस इथं काय येणार आहे तर HCl. हा जो हायड्रोजन ऍटम रिमूव्ह झाला हा इथं आला HCl बाय प्रोडक्ट बाहेर पडणार आहे. बरं HCl बाय प्रोडक्ट बाहेर पडतं म्हणून इथं आपण रिॲक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये घेतो तर पायरिडिन. पायरिडिन हा स्ट्रॉंग बेस आहे. हा फॉर्म झालेल्या ऍसिडला न्यूट्रलाइज करतो सो दॅट रिॲक्शन वरती काहीही फरक पडायला नको. रिॲक्शन वरती काहीही फरक पडायला नको. लक्षात येईल मी काय सांगते ठीक आहे. म्हणजे ह्याचं नाव काय येणार आहे हा बघा हा RC डबल बॉन्ड NH म्हणजे ऍसिडामाइड झाला. हा काय झाला हा ऍसिडामाइड आणि हा अल्किल ग्रुप आहे. ह्याचं नाव काय येणार आहे तर N-अल्किल ऍसिड अमाइड. N-अल्किल काय येणार आहे ऍसिडामाइड. ह्याचं एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल CH3 सिंगल बॉन्ड N इथं H आणि इथं H हा मिथिल अमाइन आहे. कोण आहे हा मिथिल अमाइन. ह्या मिथिल अमाइनला हे बघा ह्याचं नाव काय आहे मिथिल अमाइन. हा मिथिल अमाइन आहे. ह्या मिथिल अमाइनला मी कशाबरोबर ट्रीट करते ऍसिटिल क्लोराइड CH3C डबल बॉन्ड Cl. परत एरो वरती मी काय यूज करणार आहे पायरिडिन. का तर बाय प्रोडक्ट HCl आहे तो न्यूट्रलाइज करण्यासाठी. परत इथला एक हायड्रोजन ऍटम हा प्लस आहे आणि हा पण प्लस आहे. प्लसला काय रिप्लेस होणार आहे तर प्लसला काय रिप्लेस होणार आहे प्लस. म्हणजे इथं काय येणार आहे CH3N इथं H परत इथं C काय येणार आहे C डबल बॉन्ड O काय येणार आहे तर CH3. हा जो ग्रुप आहे CH3C डबल बॉन्ड O NH हा पॅरेंट झाला आता अमाइड ऍसिड अमाइड. काय झाला हा ऍसिड अमाइड. ह्याचं नाव काय होतं ऍसिटिल क्लोराइड. आता ऍसिटिल क्लोराइडचाच भाग इथं ऍसिड CH3C डबल बॉन्ड O म्हणून जॉईन झालाय म्हणजे याचं नाव काय येणार आहे तर ऍसिड. हा ऍसिड अमाइड आहे मान्य आहे हा ऍसिड अमाइड आहे. हे बघा हा जो ग्रुप आहे हा जो ग्रुप आहे CH3C डबल बॉन्ड O NH ऍसिड अमाइड. काय अमाइड आहे ऍसिड अमाइड. पण हा नायट्रोजन जो आहे ह्या नायट्रोजनला अल्काइल ग्रुप जॉईन झालाय ना. कोणता अल्काइल ग्रुप जॉईन झालाय नायट्रोजन. कोण जॉईन झालाय नायट्रोजन. मग ह्याचं नाव काय असणार आहे N-मिथिल ऍसिड अमाइड. काय नाव येणार आहे त्याचं N-मिथाइल ऍसिड अमाइड. N-मिथाइल ऍसिड अमाइड. सबमिट करा मागून जा. काय हा प्रायमरी अमाइन देणार. प्रायमरी अमाइन्स जेव्हा ऍसिल क्लोराइड्स बरोबर रिॲक्ट होतात तेव्हा N-अल्किल ऍसिड अमाइड्स देतात. काय देतात N-अल्किल ऍसिड अमाइड्स. नेक्स्ट जर मी सेकंडरी अमाइन्स घेतलं सेकंडरी अमाइन कसं असतंय RN इथं R आणि इथं काय असतंय H प्लस. ह्याला परत ऍसिल क्लोराइड बरोबर ट्रीट केलं कोणताही इथं ऍसिड अनहायड्रेट घेते RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O C डबल बॉन्ड O R घेतला. परत रिॲक्शन होताना हा प्लस आहे आणि हा ग्रुप काय आहे तर मायनस. ह्यातला एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस होणार हा ऍसिल ग्रुप ना. म्हणजे इथं काय येणार आहे RNR इथं C डबल बॉन्ड O इथं R प्लस बाय प्रोडक्ट काय असणार आहे RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH. येस ऑर नो RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O आणि काय असणार आहे तर H असणार का. बरं ठीक. हा बाय प्रोडक्ट आहे. हा जर मला मिळाला हे बघा हा जो ग्रुप आहे हा ऍसिडामाइड ग्रुप आहे. इकडं ऍसिडामाइड काय आहे ऍसिडामाइड. ह्या ऍसिडामाइडला हे दोन अल्काइल ग्रुप जॉईन आहेत. मग आपण काय म्हणणार आहे N, डॅश डाय अल्किल तिथून जा N, डाय अल्किल काय येणार आहे तर ऍसिडामाइड. N, डाय अल्किल काय असणार आहे तर ऍसिडामाइड. समजतंय का फक्त इथं काय चेंज करायचं
अल्काइल ग्रुप्स. काय चेंज करायचे? अल्किल ग्रुप्स. मग इथं काय येणार आहे परत? CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड N, इथं CH2, इथं CH3, इथं काय येणार आहे तर H. परत इथं घेते CH3 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH3. ह्याचं मिनिंग हे नाही की तुम्ही फक्त हाच वापरू शकताय, तुम्ही इथं ऍसिड क्लोराईड पण वापरू शकताय. काय वापरू शकतो आपण? दोन्ही रिजन्स वापरू शकतो. ऍसिड क्लोराईड पण वापरू शकतो, ऍसिड अनहायड्राइड पण वापरू शकतो. कशासाठी? कशासाठी? असायलेशन ऑफ अमाइन साठी. कशासाठी? कशासाठी? असायलेशन ऑफ अमाइन साठी. मग इथं परत काय येणार आहे? हा परत इथं रिॲक्शन घेताना CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड N, अगेन इथं काय येणार आहे? CH2, इथं काय येणार आहे? CH3, परत इथं काय येणार आहे? C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय येणार आहे? CH3 प्लस इथं CH3 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय येणार आहे? OH. ह्याचं नाव काय असणार आहे? ह्याचं नाव काय असणार आहे? हा तर ऍसिड अमाइड झाला. ऍसिटिल क्लोराईडचा ऍसिड अमाइड. हा, हे दोन अल्काइल ग्रुप मध्ये नाव काय येणार आहे? N, N डॅश डायइथाइल. N डॅश डायइथाइल. काय डायइथाइल? N डॅश डायइथाइल काय येणार आहे तर ऍसिड अमाइड. आलं का लक्षात? येस हो. बरं एक लक्षात घ्या, व्हॉट अबाउट टर्शरी अमाइन्स. मग टर्शरी अमाइन्सचं काय असणार आहे? टर्शरी अमाइन्स जर तुम्ही घेतला, हे बघा, हा RN इथं R आहे आणि इथं पण काय आहे तर R आहे. हा टर्शरी अमाइन आहे. काय? हा टर्शरी अमाइन. ह्या टर्शरी अमाइनला तुम्ही ऍसिड क्लोराईड बरोबर ट्रीट करा किंवा ऍसिड अमाइड्स बरोबर ट्रीट करा, कोणाच्याही प्रेझेन्स मध्ये. पायरिडिन घ्या, काय घ्यायचंय ते घ्या. मला सांगा रिॲक्शन होणार का? अर्शान, ह्या पे बेटा घे. रिॲक्शन होणार का? होणार का रिॲक्शन? ह्या केसमध्ये रिप्लेसेबल हायड्रोजन होता. प्रायमरी अमाइन मध्ये पण रिप्लेसेबल हायड्रोजन आहे. प्रायमरी अमाइन मध्ये 2 रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम असतात. सेकंडरी अमाइन मध्ये 1 रिप्लेसेबल हायड्रोजन आहे. टर्शरी अमाइन मध्ये आहे का रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम? नाही. मग रिॲक्शन होणार का? नो रिॲक्शन. सो असायलेशन जे होते फक्त प्रायमरी आणि कोणाचं होतं? सेकंडरी. असायलेशन जे होते ते प्रायमरी आणि सेकंडरी. टर्शरी अमाइनचं होतच नाही. कोणाचं होत नाही? टर्शरी अमाइनचं होतच नाही. याच्या पुढच्या ज्या काही रिॲक्शन्स आहेत त्या फक्त प्रायमरी आणि सेकंडरी अमाइन्स बरोबरच होतात. टर्शरी अमाइन्स त्या रिॲक्शन देतच नाहीत, कारण त्याच्याकडे रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम नाहीये. काय नाहीये त्याच्याकडे? काय नाहीये त्याच्याकडे? रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम नाहीये. काय नाहीये त्याच्याकडे? रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम नाहीये. समजतंय? ठीक. आता जसं असायलेशन ऑफ अमाइन असते, त्यातलाच पार्ट बी म्हणून कन्सिडर करा, बेन्झॉइलेशन ऑफ अमाइन. आता बेन्झॉइलेशन ऑफ अमाइन्स मध्ये काय असते? तुम्ही बेन्झोनिल क्लोराईड घेताय. बेन्झोनिल क्लोराईड C6H5 C डबल बॉन्ड इथं काय घेताय तर Cl. दिस इज बेन्झोइल क्लोराईड. कोण आहे हा? कोण आहे हा? बेन्झोइल क्लोराईड. जसं ऍसिड क्लोराईड असतं तसं बेन्झोइल क्लोराईड C6H5 C डबल बॉन्ड Cl. वेगळं काय होणार नाही, सेम रिॲक्शन होणार आहे. तर प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइन. प्रायमरी अमाइन रिॲक्ट करणार, सेकंडरी अमाइन रिॲक्ट करणार, हायड्रोजन ॲटम रिप्लेस करणार, बेन्झोइल क्लोराईड बेन्झोनिल ग्रुप C6H5 C डबल बॉन्ड रिप्लेस होणार. बरं, बघूया बघूया. इथं बघा, हा मी प्रायमरी अमाइन घेते. CH3 सिंगल बॉन्ड काय घेते? CH2, इथं NH2. प्रायमरी अमाइन आहे हा. ह्याला ट्रीट कशा बरोबर करते? बेन्झोइल क्लोराईड. बेन्झोइल क्लोराईड C6H5 C डबल बॉन्ड इथं काय येणार आहे तर Cl. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? पायरिडिन. इथं काय येणार आहे तर प्लस C6H5 C डबल बॉन्ड प्लस. इथं NH2 आहे, एक हायड्रोजन ॲटम काय होणार आहे? रिप्लेस. आणि हा C6H5 C डबल बॉन्ड ग्रुप काय होणार आहे? रिप्लेस. इलेक्ट्रोफाईलला इलेक्ट्रोफाईल रिप्लेस होतो. म्हणजे इथं काय येणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड NH, इथं C डबल बॉन्ड O
C6H5. म्हणजे याचं नाव काय असणार आहे? हा बेन्झॉन अमाइड झाला आता. C6H5 C डबल बॉन्ड काय झाला? बेन्झॉन अमाइड. आणि हा इथाइल ग्रुप आहे. मग याचं नाव काय येणार आहे तर N इथिल बेन्झामाइड. N इथिल काय आला? बेन्झामाइड. ठीक आहे. आता परत सेकंडरी अमाइड घेतला CH3 सिंगल बॉन्ड CH3 सिंगल बॉन्ड N. इथं काय येणार आहे? CH3 NH प्लस इथं काय येणार आहे? C6H5. इथं C डबल बॉन्ड Cl. परत रिएक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होणार आहे? पायरिडिनच्या प्रेझेन्स मध्ये. परत इथं रिप्लेसेबल हायड्रोजन आहे हा प्लस आणि हा C डबल बॉन्ड प्लस C डबल बॉन्ड C6H5 प्लस आहे. प्लसला प्लस रिप्लेस होणार म्हणजे इथं काय येणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड N. इथं काय येणार आहे तर CH3. इथं परत C डबल बॉन्ड इथं C6H5. याचं नाव काय असणार आहे? N, N डायमिथिल बेन्झामाइड. मग व्हॉट अबाउट टर्शरी अमाइन? व्हॉट अबाउट टर्शरी अमाइन्स? म्हणजे जर मी एखादा टर्शरी अमाइन घेतला CH3N, इथं CH3 घेतला, इथं CH3 घेतला, इथं बेन्झॉइल क्लोराइड घेतला C6H5, इथं C डबल बॉन्ड काय घेतला Cl, इथं पायरिडिन घेतला ॲरो वरती, काय होणार आहे? काय येणार आहे? नो रिएक्शन. का नो रिएक्शन असणार आहे? का नो रिएक्शन? हायड्रोजन नाही. रिप्लेसेबल हायड्रोजन नाहीये. कंप्लीट करा बघू रिएक्शन. नहीं मालूम, उस पर चेक करो मोबाइल. एक्शन ऑफ नाइट्रस एसिड. एक्शन ऑफ नाइट्रस एसिड. नाइट्रस एसिड HNO2 अँड नाइट्रस एसिड इज अनस्टेबल बाळांनो. आणि तो अनस्टेबल आहे म्हणून त्याला इन सिटू प्रिपेअर करतात, म्हणजे फ्लेशली प्रिपेअर्ड असतो. फ्लेशली प्रिपेअर्ड कसा असतो तो? NaNO2 प्लस HCl. NaNO2 प्लस काय असतं? ठीक आहे. नाउ ऍक्शन ऑफ नाइट्रस ऍसिड प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाइन वर. सगळ्यात पहिला प्रायमरी अमाइन. एकच मिनिट. ओके. ऍक्शन ऑफ नाइट्रस ऍसिड मध्ये सगळ्यात पहिला प्रायमरी अमाइन्स बघूया. कसले अमाइन्स बघूया? प्रायमरी अमाइन. प्रायमरी अमाइनला काय आहे? R-NH2 आहे. हा प्रायमरी अमाइन आहे. ह्या प्रायमरी अमाइनला तुम्ही नाइट्रस ऍसिड बरोबर रिॲक्ट करताय, पण इथं नाइट्रस ऍसिड मी घेत नाही डायरेक्टली. मी इथं काय घेते? NaNO2 प्लस 2 टाइम्स काय घेते? HCl. हे बॅलन्सिंग साठी लागतंय मला ह्या रिॲक्शनला. ठीक आहे. ऍक्च्युअली प्रायमरी अमाइनला जेव्हा तुम्ही नाइट्रस ऍसिड बरोबर रिॲक्ट करताय, पण नाइट्रस ऍसिड अनस्टेबल आहे, त्यामुळे तुम्ही NaNO2 प्लस HCl वापरून इन सिटू तुम्ही त्याला बनवणार आहे. ह्याचे टेम्परेचर ऑफ 273 टू 278 केल्विन. तुम्हाला इथं मिळतंय काय बघा? अल्किल डायॲझोनियम RN2 प्लस Cl मायनस अल्किल डायॲझोनियम क्लोराइड. काय मिळतं? काय मिळतं? अल्किल डायॲझोनियम क्लोराइड. मी इथे लिहिलंय कशामध्ये आला? स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. म्हणजे काय असणार आहे? स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिलंय म्हणजे हायली अनस्टेबल असणार आहे. हा काय असणार आहे? हायली अनस्टेबल. आता याचे बाय प्रोडक्ट्स, हा RN2 प्लस Cl मायनस, हा नायट्रोजन आणि हा नायट्रोजन N2 प्लस, आणि इथला एक क्लोरीन Cl मायनस झाला. ठीक आहे. इथला Na आणि इथला एक क्लोरीन काय देणार आहे तर NaCl. झाला का बॅलन्स्ड NaCl? 2 क्लोरीन युटिलाइज झाले, सोडियम पण युटिलाइज झाला. आता इथं 2 हायड्रोजन आहेत आणि इथं 2 हायड्रोजन आहेत, तर 2 ऑक्सिजन आहे, म्हणजे इथं बाय प्रोडक्ट 2H2 येणार आहे. पण माझं मेन मोटिवेशन आहे ह्याच्याशी. हा अल्किल डायॲझोनियम क्लोराइड जो आहे, अल्किल डायॲझोनियम क्लोराइड, हा अल्किल डायॲझोनियम क्लोराइड हा काय असतो तर हायली अनस्टेबल असतो. आणि सिन्स इट इज हायली अनस्टेबल, तो वॉटर मध्ये डिकम्पोज होतो.
R2N प्लस Cl मायनस हा वॉटरच्या प्रेझेन्स मध्ये डिकम्पोज होतो. हायड्रोलायसिस करतोच आपण ह्याचं. R2 नाही, R फक्त. हा RN2 प्लस Cl मायनस जो आहे, RN2 प्लस Cl मायनस प्लस H2O डिकम्पोज होतो त्यावेळी हा पूर्ण ग्रुप N2 प्लस Cl मायनस रिमूव्ह होतं आणि तिथं OH जॉईन होतं, म्हणजे मिळतं काय तर ROH. काय येते तर ROH. हॅलो, पेपर झाला की खाली जा. मग हा आपल्याला काय मिळाला तर अल्कोहोल मिळाला. काय मिळाला? अल्कोहोल. ह्या अल्कोहोल मिळाला, इथं डाय नायट्रोजन काय होणार आहे, बाहेर पडणार आहे. हा हायड्रोजन आणि हा क्लोरीन HCl. How you will define if the given amine is primary, secondary or tertiary by using nitrous acid. जर प्रायमरी अमाइन आहे तो नायट्रस ऍसिड बरोबर रिॲक्ट होऊन डायरेक्ट आपण एवढंच लक्षात ठेवाय की तो अल्कोहोल देतो. काय देतो? काय देतो? काय देतो? अल्कोहोल. समज में आ रहा है? यस और नो? मी काय म्हटलं तुम्हाला की हा जो प्रायमरी अमाइन आहे हा नायट्रस ऍसिड बरोबर रिॲक्ट होऊन तुम्हाला अल्किल डायझोनियम क्लोराइड वगैरे मिळतं. पण हा अल्किल डायझोनियम क्लोराइड कसा आहे? अनस्टेबल आहे. कसा आहे? मग अनस्टेबल आहे म्हणजे तो डिकम्पोज होतो आणि अल्कोहोल देतो. म्हणजे प्रायमरी अमाइन्स, प्रायमरी अल्किल अमाइन्स. कोण? कोण? प्रायमरी अल्किल अमाइन्स. प्रायमरी अल्किल अमाइन्स. प्रायमरी अल्किल अमाइन्स काय देतात तर अल्कोहोल. ऑन ऍक्शन ऑफ व्हॉट? नायट्रस ऍसिड. ऑन ऍक्शन ऑफ व्हॉट? हे एवढी प्रोसेस झाली, पण प्रायमरी अल्किल अमाइन्स म्हटलं म्हणजे अरोमॅटिक अमाइन्स पण असणार आहे आणि अरोमॅटिक अमाइन्स वेगळे रिॲक्ट करतात, स्लाइटली डिफरंट रिॲक्ट करतात. काय रिॲक्ट करतात बघूया. आता हे बघा, अरोमॅटिक प्रायमरी अमाइन घेतला, C6H5 घेतला, C6H5NH2 घेतला. ह्याला मी ट्रीट करणार परत नायट्रस ऍसिड अनस्टेबल आहे, त्याला इन सितू प्रिपर बनवण्यासाठी NaNO2 + 2HCl वापरला. हा नायट्रस ऍसिड आहे ऍक्च्युली, हा जो की अनस्टेबल असल्यामुळे आपण NaNO2 + HCl वापरला. ठीक आहे. लो टेम्परेचर 273 to 278 केल्विन, 0 to 5 डिग्री सेल्सिअस आहे. इथं फॉर्म होताना C6H5, इथं नायट्रोजनचं काय येत आहे N2+. काय येत आहे? हा नायट्रोजन आणि हा नायट्रोजन N2+ आणि Cl काय येणार आहे तर मायनस. N2+ आणि Cl- प्लस बाय प्रोडक्ट आहे तसं. बाय प्रोडक्ट कोण? NaCl + 2H2. रिॲक्शन सेमच आहे. रिॲक्शन सेमच आहे, फक्त इथं अल्किल डायझोनियम क्लोराइड मिळतं, इकडं काय मिळतं? इकडं काय मिळतं? फिनिल डायझोनियम क्लोराइड. पण यू नो व्हॉट, दिस फिनिल डायझोनियम क्लोराइड म्हणजे कोण सांगा? C6H5N2+ आणि Cl- हा जो आहे किंवा बेन्झिन डायझोनियम क्लोराइड म्हणतो आपण ह्याला. फिनिल म्हणण्यापेक्षा मी इथं असे लिहिते बेन्झिन डायझोनियम क्लोराइड. हा खूप स्टेबल असतो बाळांनो. बेन्झिन डायझोनियम क्लोराइड काय असतो? स्टेबल. रेझोनन्स हायब्रिड स्टॅबिलिटी येतं. रेझोनन्स स्टॅबिलिटी आपण हा पूर्ण हा जो आहे ना, आता आपण केमिकल प्रॉपर्टीज ह्याचे बघितल्यानंतर ना हाच बघायचा परत, बेन्झिन डायझोनियम क्लोराइड तो कसा असतो आता समजला कसा असतो, त्याचे प्रॉपर्टीज. मग तुम्ही जे सॅन्डवर्स रिॲक्शन, गटरमेन्स रिॲक्शन, स्कॉटमेन्स बाउमन रिॲक्शन, फॉर्मेशन ऑफ फिनॉल, फॉर्मेशन ऑफ हेम, ते जे काय ह्याच्यापासून डायझोनियम क्लोराइडला. आता हा बघा, हा कसा असतो? हा C6H5 आहे तर हा C6H5N, इथं ट्रिपल बॉन्ड असतंय N, ह्यावरती प्लस आणि ह्या Cl वरती काय असतं तर मायनस. हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग असल्यामुळे हा बॉन्ड इथं शिफ्ट होतो, हा बॉन्ड इथं शिफ्ट होतो. मग त्यामुळे इथं काय येणार आहे? हा C6H5, इथं N, इथं डबल बॉन्ड N, इथं Cl-, ह्याच्यावरती जो आहे तो प्लस राहतो नाही, हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला, इथं बॉन्ड येणार आहे. ह्यावरती चार्ज काय येणार आहे? प्लस इथे. परत हा बॉन्ड इथं काय होणार आहे? शिफ्ट.
हा पाय बॉन्ड इथं शिफ्ट झाला. परत इथं काय येणार आहे C6H5. इथं डबल बॉन्ड N आहे तसं, परत इथं NCl मायनस आहे तसं इथं राहणार आहे. ह्याच्यावरचा प्लस चार्ज जाणार, हा प्लस चार्ज जातो, Cl मायनस फक्त राहतो. परत बॉन्ड शिफ्ट झाला ना, मग हा बॉन्ड जर इथं शिफ्ट झाला, हा जर इथं झाला, इथं काय येणार आहे तर प्लस. परत हा बॉन्ड इथं काय होणार आहे तर शिफ्ट. हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला तर इथं काय येणार आहे C6H5. इथं काय येणार आहे तर प्लस. इथं डबल बॉन्ड N Cl मायनस. परत हा जो आहे इथं लोन पेअर जो शिफ्ट झालाय, म्हणजे हा बॉन्ड शिफ्ट झाला ना, हा जो बॉन्ड होता हा इथं शिफ्ट झालेला होता. हा बॉन्ड इथं शिफ्ट झालेला म्हणजे इथं लोन पेअर फॉर्म होणारच आहे. तो लोन पेअर जो काय आहे, परत हा बॉन्ड इथं जर शिफ्ट झाला तर परत हा इथं येणार, हा इथं. हा परत आला तर इथं काय येणार आहे तर C6H5 इथं N, इथं परत काय येणार आहे तर N ट्रिपल बॉन्ड NCl. ह्यावरती आहे तसा प्लस येणार, ह्यावरती काय येणार आहे तर मायनस येणार आहे. हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला, हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला, हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला. समजतंय का? ह्या रेझोनेटिंग स्ट्रक्चर आणि ह्या रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये असं दिसतं की पाय बॉन्ड शिफ्ट झालेत. काय शिफ्ट झाले? पाय बॉन्ड. आणि हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहेत. कसले स्ट्रक्चर आहेत? कसले स्ट्रक्चर आहे? रेझोनेटिंग स्ट्रक्चर. हे स्टेबल आहे. बेन्झीन डायझोनियम क्लोराइड स्टेबल आहे कारण रेझोनेटिंग स्ट्रक्चर पॉसिबल आहे. काय पॉसिबल आहे? काय पॉसिबल आहे? रेझोनेटिंग स्ट्रक्चर. पण अल्किल्स मध्ये रेझोनेटिंग स्ट्रक्चर पॉसिबल नव्हते, त्यामुळे अल्किल डायझोनियम क्लोराइड जरी फॉर्म झाला तो डिकम्पोज होऊन काय देतो तर अल्कोहोल. अल्किल डायझोनियम हॅलाइड अनस्टेबल आहे, मग ऍक्शन ऑफ नायट्रस ऍसिड ऑन प्रायमरी अमाइन अल्कोहोल देते नायट्रस ऍसिडच्या ऍक्शन वरती. पण सेकंडरी ऍनिलीन अरोमॅटिक अमाइन. कोण? अरोमॅटिक अमाइन. हा जो ऍनिलीन आहे, हा ऍनिलीन सोडियम नायट्राइड आणि HCl बरोबर ट्रीट होऊन काय देते? बेन्झीन डायझोनियम क्लोराइड, जो की स्टेबल आहे. आणि ह्याचे आपण दोन टाइप ऑफ रिएक्शन बघणार पुढे, रिप्लेसमेंट ऑफ डायझो ग्रुप आणि रिटेन्शन ऑफ डायझो ग्रुप. किती रिएक्शन्स बघणार आपण ह्याचे? दोन. एक काय आहे रिप्लेसमेंट म्हणजे हा पूर्ण डायझो ग्रुप रिप्लेस होतो, आणि रिटेन्शन म्हणजे तो डायझो ग्रुप रिटेन होऊन कपलिंग रिएक्शन होते. हे पुढे बघायचंय. समजतंय? बरं. आता तर आपण ऍक्शन ऑफ नायट्रस ऍसिड बघतोय. काय बघतोय? ऍक्शन ऑफ नायट्रस ऍसिड. आता ऍक्शन ऑफ नायट्रस ऍसिड मध्ये सेकंडरी अमाइन जर मी घेतलं, ऍक्च्युली ही रिएक्शन तुम्हाला दिलेली नाही आहे काय, तरी पण बघून घ्या. हा OHNO असं वापरतात. सेकंडरी अमाइन आहे हा, ह्याला नायट्रस ऍसिड असं दाखवतात. हा कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? परत NaNO2 प्लस HCl, कारण नायट्रस ऍसिड तर अनस्टेबल आहे, इन सिटू प्रिपेअर होतोय. परत 273 टू 278 काय येणार आहे तर केल्विन टेम्परेचर येणार आहे. हे बघा, हा H आणि हा OH रिमूव्ह होतो. कोण रिमूव्ह होतं? इकडचा H आणि इकडचा OH. हा H आणि OH जर रिमूव्ह झाला तर RNR, इथं बघा, इथं काय होतंय, हा N डबल बॉन्ड काय येणार आहे O प्लस काय येणार आहे तर H2O. त्याचं नाव आहे N, डाय अल्किल नायट्रोसोअमाइन म्हणतो आपण ह्याला. हा जो आहे ना ग्रुप, सॉरी N, नाही, N अल्किल नायट्रोसोअमाइन. फक्त डाय अल्किल नाही, सिंगल अल्किलच. N, N अल्किल नायट्रोसोअमाइन हा जो ग्रुप आहे, इथं बघा हा वाला जो ग्रुप आहे RN सिंगल बॉन्ड N डबल बॉन्ड O, ह्याला N अल्किल नायट्रोसोअमाइन म्हणतो. काय म्हणतो? नायट्रोसोअमाइन. हा येलो ऑइली लिक्विड फॉर्म करतो. कसला लिक्विड असतो हा? कसला लिक्विड असतो हा? येलो ऑइली लिक्विड. मोस्टली अल्किल ग्रुप वरती डिपेंड असतं. इथाइल ग्रुप असेल तर येलो ऑइली लिक्विड आहे. ही रिएक्शन नाही दिलेली, ही रिएक्शन नाही आहे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये, पण लक्षात ठेवा नीट आणि जेई साठी की तुमचा सेकंडरी अमाइन नायट्रस ऍसिड बरोबर रिएक्ट होऊन काय देणार आहे? सेकंडरी अमाइन नायट्रस ऍसिड बरोबर रिएक्ट होऊन काय देणार आहे? N अल्किल नायट्रोसोअमाइन. मग मला एक सांगा की व्हॉट अबाउट टर्शरी अमाइन? व्हॉट अबाउट टर्शरी अमाइन? टर्शरी अमाइन हा R3N आहे. ह्याला जर मी नायट्रस ऍसिड बरोबर रिएक्ट केलं, हा,
कोणाच्या प्रेझेन्स मध्ये नायट्रस ऍसिड कसा बनला तर NaNO2 प्लस डायल्यूट काय येणार आहे तर HCl. काय असणार आहे रिएक्शन याची? नो रिएक्शन. का नो रिएक्शन? Because it does not contain replaceable hydrogen atom. Because it does not contain. So इथं काय येणार आहे ह्याचं? नो रिएक्शन. समजलं? This was the action of nitrous amine. Action of nitrous acid. Action of nitrous acid, primary amine. Primary alkyl amine nitrous acid बरोबर रिएक्ट होताना सोडियम नायट्राइड HCl बॅलन्सिंग साठी वापरून अल्किल डायझोनियम क्लोराइड मिळतो जो अनस्टेबल असतो, ज्याचा हायड्रोलायसिस मिळून आपल्याला अल्कोहोल मिळतं. मग सोप्या भाषेत प्रायमरी अमाइन नायट्रस ऍसिड बरोबर अल्कोहोल देतं. प्रायमरी अमाइन नायट्रस ऍसिड बरोबर अल्कोहोल देतो. हे जे रिएक्शन आहेत ना, हे अरोमॅटिक अमाइन्स स्टेबल देतात डायझोनियम क्लोराइड. आणि हा स्टेबल डायझोनियम क्लोराइड असल्यामुळे आपण पुढे परत बघतो बेन्झीन डायझोनियम क्लोराइड म्हणून सेपरेटली स्टडी करतो. प्रिपेअर कसं करतो? हा प्रिपरेशन मेथड आहे, तिथं आपण ही प्रिपरेशन मेथड बघणार आहे. केमिकल प्रॉपर्टीज काय की रिटेन्शन ऑफ डायझो ग्रुप. हा डायझो ग्रुप आहे N2+Cl- म्हणजे डायझो ग्रुप. एकतर रिटेन्शन किंवा रिप्लेसमेंट. रिटेन्शन किंवा रिप्लेसमेंट म्हणजे पूर्ण डायझो ग्रुप रिप्लेस करणे, दॅट इज सँडमेज रिएक्शन, गटरमेन्स रिएक्शन. आणि रिटेन्शन मध्ये कपलिंग रिएक्शन होते. काय होते रिएक्शन? ही रिएक्शन नाही दिलेली सेकंडरी आणि टर्शरी अमाइनची, तरी पण लक्षात ठेवायचं की सेकंडरी अमाइन नायट्रस ऍसिड बरोबर परत नायट्रस ऍसिड तर NaNO2 HCl असणार आहे. हा, सो सेकंडरी अमाइन प्लस नायट्रस ऍसिड काय मिळणार आपल्याला ना, N अल्किल नायट्रोसो अमाइन जो की येलो ऑइली लिक्विड आहे. आणि टर्शरी अमाइनची रिएक्शन होतच. समजते मी काय सांगते? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक. तर नेक्स्ट एक पॉइंट सांगते, मग तुम्ही लिहा, म्हणजे तुम्हाला लिहायला पण प्रॉपरली टाइम मिळेल. थर्ड इज हिन्सबर्ग रिएजंट टेस्ट किंवा हिन्सबर्ग रिएजंट टेस्ट. आणि ही मोस्ट वेल डिफाइंड टेस्ट आहे की तुमचा अमाइन प्रायमरी आहे, सेकंडरी आहे का टर्शरी. मोस्ट बेस्ट मेथड टू डिफाइन इफ द गिवन अमाइन इज प्रायमरी, सेकंडरी और टर्शरी विदाउट एनी डाउट. विदाउट एनी डाउट तुम्ही सांगू शकता ही जी काही टेस्ट रिएक्शन आहे प्रायमरी आहे का सेकंडरी आहे का टर्शरी. तर हिन्सबर्ग रिएजंट कसा असतो बघा. बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड असते C6H5 S डबल बॉन्ड O परत डबल बॉन्ड O Cl. ह्याला म्हणतात बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड. कोण आहे हा? बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड. हिन्सबर्ग रिएजंट म्हणतो आपण याला. काय म्हणतो आपण याला? हिन्सबर्ग रिएजंट. आता मी जे सांगते ते लक्ष देऊन ऐकायचं. जर प्रायमरी अमाइन आहे RN इथं H इथं H, हा प्रायमरी अमाइन आहे कारण एकच अल्काइल ग्रुप जॉईन आहे, प्रायमरी अमाइन आहे. ह्या प्रायमरी अमाइनला जेव्हा आपण बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड बरोबर रिएक्ट करतो, कोणाबरोबर रिएक्ट करतो? बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड. बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड बरोबर जेव्हा रिएक्ट करतो त्यावेळी इथला एक हायड्रोजन आणि एक क्लोरीन ऍटम रिमूव्ह करतो. एकाचा हायड्रोजन आणि एकाचा क्लोरीन रिमूव्ह करतो. रिएक्शन परत पायरिडीनच्या प्रेझेन्स मध्ये करणार इथं. का तर बाय प्रोडक्ट HCl आहे आणि HCl हा स्ट्रॉंग ऍसिड आहे. काय आहे? स्ट्रॉंग ऍसिड. त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी पहिल्यापासून मी पायरिडीन स्ट्रॉंग बेस वापरला. मग इथं काय येणार आहे परत R-N इथं H, परत काय येणार आहे S डबल बॉन्ड O इथं C6H5. ह्याचं नाव आहे N अल्किल सल्फॉन अमाइड. हा सल्फॉन अमाइड झाला. काय झाला हा? जसा बेन्झामाइड होता तसा हा काय झाला? सल्फॉन अमाइड. बेन्झीन सल्फॉन अमाइड. हे बघा, ह्याचं नाव आहे N अल्किल बेन्झीन ग्रुप आहे. हा बेन्झीन हा सल्फोनिल ग्रुप आहे म्हणून बेन्झीन सल्फॉन, हा सल्फॉन आणि हा NH ग्रुप अमाइड. C डबल बॉन्ड NH अमाइड असतो ना, तसं सल्फॉन अमाइड आहे हा. सो N अल्किल बेन्झीन सल्फॉन काय आहे तर हा अमाइड.
आता ह्या एन अल्किल बेन्झीन सल्फोनामाइड कडे काय आहे? हायड्रोजन आहे. काय आहे? ड्यू टू प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन ॲटम टू द नायट्रोजन, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन कट करा. ड्यू टू प्रेझेन्स ऑफ काय येणार आहे तर हायड्रोजन ॲटम. हा कसा असणार आहे नेचर मध्ये? ऍसिडिक. कसा असणार आहे नेचर मध्ये? कसा असणार आहे नेचर मध्ये? ऍसिडिक. समझ में आ रहा है? येस और नो? And if it is acidic in nature, see your primary amine पासून जो तुम्हाला एन अल्किल बेन्झीन सल्फोनामाइड मिळाला तो acidic in nature आहे आणि acidic in nature असल्यामुळे it is soluble in alkali. It is soluble in alkali. Alkali म्हणजे बेस. ह्याच्याकडे हायड्रोजन ॲटम आहे एन अल्किल बेन्झीन सल्फोनामाइड प्रायमरी अमाइन पासून मिळालेला. प्रायमरी अमाइनला जेव्हा तुम्ही बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड बरोबर जेव्हा रिॲक्ट केला, प्रायमरी अमाइनला बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड पासून जेव्हा रिॲक्ट केला पायरिडीनच्या प्रेझेन्स मध्ये तुम्हाला एन अल्किल बेन्झीन सल्फोनामाइड मिळाला. पण त्या एन अल्किल बेन्झीन सल्फोनामाइडच्या नायट्रोजनला काय होता तर ऍसिडिक हायड्रोजन. काय होता? मग हा एन अल्किल बेन्झीन सल्फोनामाइड ऍसिडिक इन नेचर आहे आणि हा ऍसिडिक इन नेचर आहे म्हणून हा कशामध्ये डिझॉल्व्ह होऊ शकतो तर अल्कलीमध्ये. इट इज सोल्युबल इन अल्कली. इट इज सोल्युबल इन अल्कली. जो काय एन अल्किल बेन्झीन सल्फोनामाइड फॉर्म झालाय. बरं ठीक आहे. आता जर मी सेकंडरी अमाइन घेतलं, सेकंडरी अमाइन आर एन आर, इथं काय तर एच, परत Cl, S डबल बॉन्ड ओ, डबल बॉन्ड ओ, परत इथं काय येणार आहे तर C6H5. C6H5 कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? पायरिडीनच्या प्रेझेन्स मध्ये. परत इथं H आणि Cl रिमूव्ह होणार. तेच होतंय ना? H आणि Clच रिमूव्ह होतोय ना? H आणि Cl रिमूव्ह होणार. इथं मिळताना काय मिळणार आहे? आर एन आर. इथं काय येणार आहे? S डबल बॉन्ड ओ. इथं काय येणार आहे? S डबल बॉन्ड ओ C6H. ह्याचं नाव काय असणार आहे? N, N डाय अल्किल बेन्झीन काय? बेन्झीन काय? सल्फोन अमाइड. N, N डाय अल्किल बेन्झीन सल्फोन अमाइड, but it is neutral in nature. N, N डाय अल्किल बेन्झीन सल्फोन अमाइड कसा आहे? का न्यूट्रल असेल? का न्यूट्रल असेल? हा काय ऍसिडिक होता कारण त्याच्याकडे हायड्रोजन होता. ह्याच्याकडे हायड्रोजन आहे का? So it is neutral in nature due to absence of hydrogen atom. Due to what? Due to absence of what? Due to absence of hydrogen atom, it is neutral in nature. आणि जर न्यूट्रल आहे तर तो काय असणार आहे? इनसोल्युबल इन अल्कली. कशामध्ये इनसोल्युबल असणार आहे? कशामध्ये इनसोल्युबल असणार आहे? कशामध्ये इनसोल्युबल असणार आहे? कशामध्ये इनसोल्युबल असणार आहे? पण टर्शरी अमाइनला रिएक्शन होणार का? नो रिएक्शन. का नो रिएक्शन टर्शरी अमाइनला? टर्शरी अमाइनला नो रिएक्शन का? हा R3N आहे, मान्य आहे लोन पेर आहे. मग इथं क्लोरीन घेतला, S डबल बॉन्ड ओ घेतला, S डबल बॉन्ड ओ घेतला, इथं काय घेतला तर C6H5 घेतला. काय येणार आहे इथं? पायरिडीन मी वापरला तरी काय फायदा नाहीये कारण रिएक्शनच होणार नाहीये. का नो रिएक्शन सांगा? does not contain. What it does not contain? Does not contain replaceable hydrogen atom. Does not contain replaceable hydrogen atom. Does not contain replaceable hydrogen atom. समजता इथपर्यंत? ठीक आहे. एक लास्ट आहे प्रॉपर्टी ह्यातली, मग केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन संपतात. कोणती आहे तर कार्बिल अमाइन टेस्ट. Now this कार्बिलामाइन टेस्ट फॉर्मेशन ऑफ आयसोसायनाइड टेक्स प्लेस. काय होते? फॉर्मेशन ऑफ आयसोसायनाइड. आणि ही फक्त आणि फक्त प्रायमरी अमाइन्सच देतात. कोण देतात ही रिएक्शन? कोण देतात ही रिएक्शन? प्रायमरी. सेकंडरी टर्शरी देऊच शकत नाही. म्हणजे जर मला डिस्टिंग्विश करायचंय की गिवन अमाइन प्रायमरी आहे का दुसरं कोणतं आहे तर मी ही टेस्ट घेणार. अमाइन तर आहे
प्रायमरी आहे, सेकंडरी आहे का टर्शरी आहे हे माहित नाही, तर मी काय करणार, ही रिॲक्शन घेणार. जर रिॲक्शन झाली तर प्रायमरी अमाइन होता, जर रिॲक्शन नाही झाली तर सेकंडरी किंवा टर्शरी. मग सेकंडरी अमाइन होता हिन्सबर्ग रिएजंट बरोबर, म्हणजे एखादा अमाइन आहे त्याला हिन्सबर्ग रिएजंट बरोबर ऍड केलं, हा अल्कलीमध्ये सोल्युबल झाला तर तो प्रायमरी होता, अल्कलीमध्ये सोल्युबल नाही झाला तर तो सेकंडरी होता, आणि रिॲक्शन झाली नाही तर टर्शरी. तो अमाइनची रिॲक्शनच झाली नाही तर, त्या अमाइनची रिॲक्शनच नाही झाली तर टर्शरी. समजते मी काय सांगते? ठीक आहे. आता इथं बघा, प्रायमरी अमाइन कार्बिल अमाइन टेस्ट मध्ये आपण काय घेतो, RnH2 प्लस इथं काय घेतो, CHCl3 प्लस 3 टाइम्स काय घेतो तर KOH. इथं होतंय काय बघा, हा हायड्रोजन रिमूव्ह होतोय आणि हा कार्बन जो आहे क्लोरोफॉर्मचा, कोणाचा, क्लोरोफॉर्मचा, तो जॉईन होतो. म्हणजे इथं मला मिळताना काय मिळतंय, RN ट्रिपल बॉन्ड C, त्यातला एक बॉन्ड लोन पेअर, हा लोन पेअर आहे ना, ह्या नायट्रोजन वरती एक लोन पेअर असतं, काय असतं, लोन पेअर. तो लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट झालाय तर बॉन्ड पेअर. इथं जो मी असा ऍरो दाखवतेय ना, काय दाखवते मी इथं, इथं जे मी ऍरो दाखवते, ह्या ऍरो मध्ये लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट झालाय तर बॉन्ड पेअर, कोऑर्डिनेटेड बॉन्ड आहे. कसला बॉन्ड आहे तो, त्याला म्हणतात अल्किल आयसोसायनाइड. परत राहिलं काय, 3K आणि 3Cl, 3KCl, हे 3 पोटॅशियम, 3 क्लोरीन, 3 KCl. ह्यातला 2 हायड्रोजन, ह्यातला 1 हायड्रोजन, किती, 3 हायड्रोजन, 3 हायड्रोजन आणि 3 OH, 3 हायड्रोजन आणि 3 OH, 3H2O. काय फॉर्म होणार आहे, काय फॉर्म होणार आहे, 3H2. समजते का मी काय सांगितलं, येस ऑर नो? आता तुम्ही म्हणा मॅम ही रिॲक्शन कशी झाली आहे, तर फाऊल स्मेलिंग सबस्टन्स फॉर्म होतो. जेव्हा तुम्ही एखाद्या अमाइनला क्लोरोफॉर्म आणि KOH बरोबर, अल्कलिक KOH बरोबर ट्रीट करताय, फाऊल स्मेलिंग सबस्टन्स क्रिएट झाला. काय क्रिएट झाला, फाऊल स्मेलिंग, घाणेरडा वास, फाऊल स्मेलिंग, तर तो प्रायमरी अमाइन होता. आणि फाऊल स्मेलिंग सबस्टन्स जो फॉर्म होता तो अल्किल आयसोसायनाइड होता. हे अरोमॅटिक अमाइन्स पण देऊ शकतात. अरोमॅटिक अमाइन्स कोण आहे, C6H5 काय आहे तर NH2 आहे. C6H5NH2 प्लस काय घेतला, क्लोरोफॉर्म, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, 3 टाइम्स KOH च्या प्रेझेन्स मध्ये, सेम सगळी रिॲक्शन, C6H5 इथं N ट्रिपल बॉन्ड C, ज्यातला एकाचा, हा जो ह्यातला लोन पेअर आहे तो कशामध्ये कन्वर्ट झाला तर बॉन्ड पेअर, म्हणून 3 बॉन्ड फॉर्म झाले, कारण 2 हायड्रोजन रिमूव्ह झाले, 2 बॉन्ड फॉर्म व्हायला पाहिजे. तिसरा बॉन्ड कसा आला तर त्या नायट्रोजनवरचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट झाला, बॉन्ड पेअर मध्ये. ठीक आहे. परत काय येणार आहे तर 3KCl, परत काय येणार आहे तर 3H2O. तर हा काय झाला तर ऍनिलीन आयसोसायनाइड. कोण आहे, ऍनिलीन आयसोसायनाइड. रिॲक्शन झाली आहे, हे कसं समजणार, फाऊल स्मेलिंग सबस्टन्स फॉर्म झालाय. मग फाऊल स्मेलिंग सबस्टन्स फॉर्म झालाय म्हणजे अल्किल सायनाइड. ही कोण देते, फक्त प्रायमरी अलिफॅटिक किंवा अरोमॅटिक. प्रायमरी अलिफॅटिक पण अमाइन देऊ शकतो, प्रायमरी अरोमॅटिक अमाइन पण देऊ शकतो, दोन्ही पण देऊ शकतात. प्रायमरी अलिफॅटिक पण देऊ शकतात, अरोमॅटिक पण देऊ शकतात. समजलं का, येस ऑर नो, येस ऑर नो, काय डाऊट आहे ह्यामध्ये? ठीक आहे. अल्किल ग्रुप तुम्ही कोणताही घेऊ शकता, लक्षात ठेवा. कंटिन्यू करा, जिथून झाले त्याच्या पुढे लिहायला स्टार्ट करा.